नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज दिवसभरामध्ये राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आहे, तर काही ठिकाणी पाऊस जोर कमी आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं आज दिवसभराचे वातावरण, तर या ठिकाणी दोडामार्ग या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. वेंगुर्लाकडे मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस. सावंतवाडी, चांदगडकडे जोर थोडा कमी आहे. मात्र वेंगुर्ला, सावंतवाडी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कुडाळकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. मालवण, ओरस, कणकवली या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा. कणकवलीकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. तर कुणकेश्वरकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे. देवगडकडे मध्यम सरींची शक्यता आहे. भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. वैभववाडीकडे जोर जास्त आहे. मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस वैभववाडीकडे आपल्याला बघायला मिळू शकतोय. मरसुळी या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूरकडे मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. तसेच अनुस्करा, लांजा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. मित्रांनो, हे वातावरण सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंतचे हे वातावरण आपण बघत आहोत. तर रत्नागिरी, संगमेश्वर, तसं या ठिकाणी पोनंब्रे या ठिकाणी जोर थोडा कमी आहे पोनंब्रेकडे. तर रत्नागिरी, संगमेश्वरकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. जयगडकडे मध्यम सरी आणि कोयना पाटणच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. चिपळूणकडे मध्यम सरींची शक्यता आहे. दाभोळ, दापोली, खेड सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. हरिहरेश्वर, मांडणगड, महाड आणि महाबळेश्वर या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. मानगावकडे देखील जोरदार पाऊसची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याकडे मात्र सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेमध्ये पावसाचा जोर थोडा कमी आहे. तर रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर मध्यम स्वरूपात पाऊस आहे. तर मुरुड, जंजिरा झालं, नागोठाणे, लवासा, पौड, लोणावळा सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. मध्यम स्वरूपात जास्त भागामध्ये राहील. लोणावळा, लवासा, मानगाव या परिसराकडे मध्यम स्वरूपाचा आहे. मात्र मुरुड, जंजिरा, नागोठाणा, पेन आणि अलिबागकडे जोर कमी आहे. हलक्या सरी बघायला मिळू शकतात आज दिवसभरामध्ये. मुंबईकडे काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. कर्जत, कोंडवाल हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. मात्र कुळगाव, बदलापूर, नवी मुंबई, ठाणे हलक्या मध्यम सरींची शक्यता दिवसभरामध्ये आहे. वसई, विरार, सफाले, वाडा, शहापूर हलक्या मध्यम सरी. पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता पालघर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, इकडे जर बघितलं घोटी, खोडाला, त्र्यंबक, इगतपुरीचा परिसर हलक्या मध्यम सरींची शक्यता जोर कमी आहे. नाशिकमध्ये जर आज दिवसभरामध्ये एकंदरीत जर बघितलं वणी, दिंडोरीकडे हलक्या सरी बघायला मिळू शकताय. पेठकडे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे आज दिवसभरामध्ये. नाशिकच्या बाकी भागाकडे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होऊन राहील. पावसाचा जोर कमी स्वरूपातच आहे. तर हा जो काही परिसर आहे मालेगाव झालं, तसंच नामपूर, मनमाड हा जो काही सर्व परिसर आहे, नामपूरकडे देखील पावसाचा जोर कमी आहे. हलक्या सरी बघायला मिळेल. ढगाळ वातावरण राहील आणि रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो बऱ्याच भागामध्ये. मात्र जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. सटाणा, देवळा, चांदवडचा परिसर, मालेगाव, मनमाडचा परिसर, नांदगावचा परिसर हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तसेच निफाड, येवला आणि सिन्नरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर कमी आहे आज. या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये सूर्यदर्शन होईल. तर काही ठिकाणी आपल्याला ऊन सावलीचा खेळ बघायला मिळू शकतो. हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. अहिल्यानगरकडे जर बघितलं तर कोपरगाव, श्रीरामपूर, लोणी, संगमनेर, अकोला अंशतः ढगाळ वातावरण आहे. तर मित्रांनो, इकडे नाशिकचा जो परिसर आहे या ठिकाणी जर आज दिवसभरामध्ये बघितलं तर ढगाळ वातावरण जास्त आहे. ढगाळ वातावरण राहून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. हलक्या सरींची शक्यता आहे. इकडे अहिल्यानगरकडे हा जो काही परिसर आहे कोपरगाव झालं, श्रीरामपूर, लोणी, संगमनेर, अकोला ढगाळ वातावरणाचा आहे. पावसाचा जोर या ठिकाणी फार काही नाही. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळेल या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, इकडे अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. हा जो काही परिसर आहे अहिल्यानगरमध्ये, तर या ठिकाणी धवलपुरीचा परिसर आहे अहिल्यानगर. तसंच या ठिकाणी घोडेगाव झालं, राहुरी झालं, अमरापूर, पाथर्डीचा परिसर आहे, शिरूर, कासारचा परिसर आहे. या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. थोड्या ठिकाणी होऊ शकतो मध्यम स्वरूपाचा. पुणे जिल्ह्याकडे देखील ढगाळ वातावरण जास्त राहील.
आणि हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे. जुन्नरकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय, मात्र मंचर, खेड, पिंपरी चिंचवड, पुणे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. सासवड, जेजुरीकडे हलक्या स्वरूपात, बारामती, लासुरे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. सातारामध्ये कोरेगाव, हिमतपूर हलक्या स्वरूपात जोर जास्त आहे. नातेपुते अकलूजकडे आणि सातारामध्ये पश्चिमेला जोर जास्त आहे. महाबळेश्वर, पंचगणीच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तसेच कोरेगाव, हिमतपूरकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. सोलापूरकडे जर बघितलं, नातेपुते अकलूज, लासुरे, इंदापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. मसवडकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोले या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. सोलापूर, अक्कलकोटकडे मध्यम सरींची शक्यता आहे. भाग बदलत जोरदार होऊ शकतो. आज सांगलीकडे जोर जास्त आहे. सांगलीकडे जर बघितलं तर मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. आज सांगली, इचलकरंजी, कुरुंदावड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. कुडाची, अथणीकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तसेच या ठिकाणी अंजनी, तासगाव, विटा, मायनी सर्वत्र या परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता आहे. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. आज कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. कोल्हापूर, कोडोली, ईश्वरपूर आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगर अंशतः ढगाळ होतं राहील. धरणक्षेत्राकडे या ठिकाणी नाथसागरकडे, तर गंगापूर, नाथसागर तसेच या ठिकाणी पैठण या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. आणि या ठिकाणी पावसाची शक्यता आहे, मात्र अधूनमधून हलक्या सरी, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तसंच फुलंब्रीचा परिसर आहे, पिशोरचा परिसर, कन्नडचा परिसर सर्वत्र या ठिकाणी ढगाळ वातावरण राहिले. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जालना जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. जाफराबाद, भोकरदन, जालना, बडीश्वरनगर तसंच आसपासचा जो सर्व काही परिसर आहे, पातूरचा परिसर आहे, सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. माऊ, पाटोदा या ठिकाणी देखील हलक्या सरी. बीड जिल्ह्याकडे मात्र जालनापेक्षा जोर थोडा जास्त आहे. बीड, गेवराई, माजलगाव हलक्या मध्यम सरीचा, हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. अंबाजोगाईकडे देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. धाराशिवकडे जोर जास्त आहे. हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आज दिवसभरामध्ये. तर मित्रांनो, धाराशिवमध्ये जर बघितलं, हा जो काही परिसर आहे धाराशिवचा, कळंब, तेर, धाराशिव, तुळजापूर, लोहारा, वैराग हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे आज दिवसभरामध्ये. लातूर, औसा, लिंगाय, औरछाजनी, शिरोळपाल, भालकी, उदगीर सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ होतं राहील. हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. अहमदपूरकडे जोर थोडा जास्त राहील. लातूरच्या उत्तर भागाकडे, परभणीकडे ढगाळ वातावरण जास्त राहील. अधूनमधून हलक्या सरी, बऱ्याच भागामध्ये ऊन सावलीचा खेळ. या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर बासमत, अर्धापूर, भोकरपेठ, उमरी, नांदेड, वाघाळा बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. हिम्मतनगर, उमरखेड ढगाळ वातावरण राहील, मात्र पावसाची शक्यता कमी आहे. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. हिंगोलीकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकताय, जोर कमी आहे. तर मित्रांनो, इकडे जर बघितलं तर नागपूर आणि भंडाराकडे जोर कमी आहे. गोंदियाकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. गोंदियाकडे पावसाची शक्यता आहे आज दिवसभरामध्ये. गडचिरोलीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, भाग बदलत जोरदार पाऊस. आणि चंद्रपूरकडे ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी, काही ठिकाणी पावसाचा जोर आहे, मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. गोंडपिंपरीकडे जोर आहे. तसे या ठिकाणी आटपल्ली हा जो काही लगतचा परिसर आहे, गोंडपिंपरी झालं, गणापूर झालं, पोंभुर्णा झालं, या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. चंद्रपूरच्या पूर्व भागाकडे पावसाची शक्यता आहे. यवतमाळमध्ये बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. अधूनमधून हलक्या सरी. वर्धा जिल्ह्याकडे पावसाची शक्यता कमी आहे. अमरावतीकडे अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे, जोर फार काही नाही. अकोलामध्ये देखील अधूनमधून हलक्या सरी, पावसाचा जोर कमी आहे. वाशिममध्ये देखील ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे, जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. बुलढाणामध्ये जर बघितलं तर बुलढाणाच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता. चिखली, बुलढाणा, गिरडा, मोठाला, खामगाव, मलकापूर या नांदुरा या परिसरामध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे देखील ढगाळ वातावरण आहे. पावसाची शक्यता फार काही नाही. जळगाव, धुळे अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. या ठिकाणी हलक्या सरी जास्त बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, नंदुरबारकडे ढगाळ वातावरण राहील. हलक्या मध्यम सरींची शक्यता दिवसभरामध्ये आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकंदरीत जर बघितलं तर बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असून हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. आपल्याला पाऊस जो बघायला मिळू शकतो मित्रांनो, किनारपट्टीच्या बऱ्याच परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे आणि आज दक्षिण महाराष्ट्राकडे बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये. तर मित्रांनो, तुमचा गाव तालुका जिल्ह्याच्या हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या गाव तालुका जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर चला भेटू आपल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.